मित्र हो, जय महाराष्ट्र. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहत आहात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर काल आपण 1985 या वर्षाबद्दल बोलत होतो. खरोखर 1985 हे वर्ष शिवसेनेच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर सर्वार्थाने सुवर्ण अक्षरात नोंद व्हावी असे हे वर्ष ठरले. म्हणजे 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने 74 जागा जिंकत पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले. छगन भुजबळला महापौर केला त्यावेळेस स्वतःच्या बळावर. आता हे यश सुद्धा म्हणजे अगदीच सहज मिळालेलं यश नव्हतं. त्यासाठी वर्षभर आधीपासून शिवसेनेने प्रचार सुरू केला होता, वातावरण तापवत ठेवलं होतं. म्हणजे झालं काय की त्यावेळी मुरली देवरा हे मुंबई प्रदेश काँग्रेसमधील एक मोठे प्रस्ताव होते. थेट दिल्ली दरबारापर्यंत बाईपर्यंत म्हणजे इंदिराजी गांधीपर्यंत त्यांची चलती होती. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासाठी मुरली देवरा म्हणजे एक डोकेदुखी होऊन बसली होती. या मुरलीला त्याची जागा दाखवण्यासाठी दादांनी एक खेळी केली. 1984ला एकदा बोलताना दादांनी जाहीरपणे सांगितलं की मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र मुंबईत नाही. आणि झालं, शिवसेना प्रमुखांनी यावर रान उठवलं. मुंबई तोडण्याचा प्रयत्न आहे, केंद्रशासित करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा जोरदार प्रचार शिवसेनेने सुरू केला. त्यातच विश्व हिंदू परिषदेचे राम जन्मभूमी आंदोलन त्या काळात प्रारंभ झालेला होता. त्यांच्या रथयात्रा वगैरे निघत होत्या. हळूहळू वातावरण बदलत होते. आणि मला आठवतं की त्यावेळी हिंदू महासभा आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन हिंदू महासंघ एक स्थापन केला होता. शिवसेना भवनाच्या 3ऱ्या मजल्यावर हिंदू महासंघाचे ऑफिस देखील होते. मला हे माहीत असण्याचे कारण म्हणजे त्या काळात म्हणजे 85-86 मध्ये मी गोव्यात शिवसेना स्थापन करण्याचा एक प्रयत्न म्हणून मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी कलानगर किंवा मातोश्रीवर सहजपणे प्रवेश मिळत होता. म्हणजे 95 पर्यंत वातावरण असेच होते. तसं मला तर कधीच प्रश्न पडला नाही म्हणा, पण त्याबद्दल बोलू पुन्हा कधीतरी. तर मी काय सांगत होतो, हिंदू महासंघाचे सचिव कोणी सहस्रबुद्धे नावाचे होते त्यावेळी. त्यांच्याच एका पत्रावरून मी गोव्याहून साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. मी मातोश्रीवर गेलो खरा, पण मातोश्रीवरून मला विक्रम सावरकर यांचं कार्ड देण्यात आलं. मी त्यांना भेटावं असा साहेबांचा निरोप मला देण्यात आला. कार्डवर पत्ता होता कमलकुंज दादर. त्याप्रमाणे मी त्यांना भेटलो. कमलकुंजमध्ये गेलो, त्यांना भेटलो आणि कमलकुंजमधून आम्ही कबूतरखान्याजवळ तो विसावा हॉटेल आहे ना, त्या विसावा हॉटेलच्या अगदी समोर वरच्या साईडला हिंदू महासभेचं कार्यालय होतं. 2 तास मी तिथं विक्रमरावांशी चर्चा केली. त्यांनी प्रज्वलनचे काही अंक दिले, गोव्यात लावण्यासाठी काही पोस्टर सुद्धा दिले. अर्थात मी ते पोस्टर्स वगैरे कधी लावले नाही ही गोष्ट अलिदा. आणि विक्रमरावांना पुन्हा भेटण्याचा योगही मला कधी आला नाही. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी भारावून टाकलेलं होतं. स्पष्ट शब्द सांगायचं तर माझ्या कल्पनेत त्यावेळी विक्रमरावांना स्थान नव्हतं. म्हणजे विषय भलतीकडे चालला असं वाटतं ना, तर तसं काही नाही. हे सांगता आठवण आली म्हणून सांगतो. तर मला असं सांगायचं होतं की 85 मध्ये शिवसेनेच्या संदर्भात सुवर्ण अक्षराने नोंदवावे असं मी का म्हटलो, तर मुंबई महापालिकेत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले होते. आणि पुन्हा त्याच वर्षी शिवसेनेने महाड येथे दुसरे अधिवेशन झाले. महाडमध्ये शिवसेनेचे दुसरे अधिवेशन झाले. आणि याच अधिवेशनामध्ये शिवसेना प्रमुखांनी पहिल्यांदाच मुंबई ठाण्याबाहेर विस्ताराचा सूतोवाच केला. चलो महाराष्ट्र असे म्हणत गाव तेथे शिवसेना हा नारा त्यांनी दिला. महाराष्ट्रात पोचायचे असेल तर मराठी हा मुद्दा चालणार नाही हे बाळासाहेबांनी ओळखले आणि त्यांनी हिंदुत्ववादी धोरण स्वीकारले असे म्हणता येईल. म्हणजे महाडच्या अधिवेशनातच त्यांचा सूर तसाच होता. शिवसेनेच्या औरंगाबाद शहरातील आगमनाची ही नांदी होती. या बदलामुळे मराठवाड्यात एक फार मोठी महत्त्वाची घटना घडणार होती. 1985च्या औरंगाबाद प्रवेशानंतर बरोबर 10 वर्षांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला होता. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. एखादी घटना अशी एकटी घडत नसते हो, त्याला अनेक पदर असतात.
त्यावेळेच्या औरंगाबादमध्ये शिवसेनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यालाही अनेक कारणं आहेत, घटना आहेत, घडामोडी आहेत, सामाजिक कारण आहे. त्या संदर्भात आपण आता उद्या बोलू. तर मित्र हो, ही माहिती तुमच्यासाठी वेगळी असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. या चॅनलवर तुम्हाला अनेक गमती किस्से आणि कधीही कुठेही न ऐकलेली माहिती मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब कराच. तर उद्या पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तूर्त इतकेच. जय महाराष्ट्र. धन्यवाद.